पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। डाळ तांदूळ न आंबवता, पीठ न फर्मेट करता आज आपण मस्त एकदम जाळीदार ज्वारीच्या पिठापासून ह्या आंबोळ्या तयार करणार आहोत। वजन कमी करायच्या विचारात जर असाल, डाएट चालू असेल किंवा डायबिटीज तुम्हाला असेल तरीसुद्धा हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता। इतका हा पौष्टिक आणि मस्त मऊ लुसलुशीत ह्या आंबोळ्या तयार होतात। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता। त्याचबरोबर 2 चमचे इथे मी दही घेतलेलं आहे। हे दही खूप आंबट आहे त्यामुळे मी 2च चमचे वापरलेलं आहे। तुमच्याकडचं दही जर आंबट नसेल ना तर तुम्ही इथे अर्धी वाटी दहीसुद्धा वापरू शकता। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे। छान याची पेस्ट तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण डोस्याचं पीठ तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठसुद्धा तयार करायचं आहे। तुम्ही इथं बघू शकताय बघा। आता 10 मिनिटासाठी आपण ह्याला साईडला ठेवून देऊया। आता आपण घ्यायची चटणी करायला। आंबोळ्याबरोबर ही चटणी ना खरंच खूप छान लागते, तर मी अशाच पद्धतीने चटणी दरवेळेला करते। तर भांड्यामध्ये आपल्याला डाळब्या घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर मिरची घातलेली आहे, आलं घ्यायचं आहे आणि इथे मी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत। थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही इथे बघू शकता बघा, आपली चटणी इथे तयार झालेली आहे। पण चटणीमध्ये इथे मी मीठ नाही घातलेलं आहे, मी आता वरून मीठ घातलेलं आहे। तुम्ही चटणीमध्ये मीठ मिक्सरला जेव्हा आपण लावतो ना त्याच वेळेला घातलं ना तरी देखील चालेल। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चटणी आपली इथे तयार झालेली आहे। ही चटणी झटपट तयार होते पण चवीला मात्र एक नंबर लागते। तर आंबोळीच्या पिठामध्ये इथे छान मिश्रण मी मिक्स केलेलं आहे आणि 1 चमचा याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे। इनोचं पॅकेट मी इथे पूर्ण घातलेलं आहे। थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आहे। आता फटाफट आपल्याला ह्या आंबोळ्या तयार करायला घ्यायचं आहे। पीठ आपण इथे फर्मेट करायला ठेवलं नव्हतं त्यामुळे आपण इथे इनो घातलेला आहे। तुम्हाला जर इनो घालायचं नसेल तर तुम्ही हे पीठ फर्मेट करून सुद्धा घेऊ शकता। इनो किंवा सोडा इथे घातलात ना तरी देखील चालेल। चवीनुसार याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे। पुन्हा छान मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी डोश्याचं पॅन छान गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं तेल लावायचं आहे, तेल पूर्ण पुसून घ्यायचं आपल्याला आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला छान आंबोळी करायची आहे। बॅटर घातल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने थोडंसं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही नाही पसरलत ना तरी देखील ते आपोआप पसरलं जातं आणि ही आंबोळी थोडीशी जाडसरच ठेवायची, मस्त एकदम जाळी याला सुटते। तुम्ही इथे बघू शकता बघा किती सुंदर जाळ्या सुटल्यात बघा ह्याला। वरून छान असं कोरडं झाल्यानंतर आपल्याला एक बाजू ही पलटी करून घ्यायची, थोडंसं तेल लावायचं वरून आपल्याला आणि ही पलटी करून घ्यायची आहे। तर आंबोळी ही एकाच बाजूने शेकवली जाते पण मी दुसरी बाजूसुद्धा हलकी गरम करून घेते। हे बघा, तुम्ही इथे बघू शकताय बघा। आता आंबोळी आपण दुसऱ्या साईडूनसुद्धा शेकून घ्यायची आहे। मस्त एकदम जाळीदार आंबोळी इथे आपली तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या आंबोळ्या ह्या करून घ्यायच्या आहेत। मुलांच्या टिफिनला द्यायचं असेल किंवा नाश्त्यासाठी हा नाश्ता ना पटकन झटपट तयार होतो। कोणतीही पूर्वतयारी न करता ह्या आंबोळ्या अगदी फटाफट तयार होतात। तुम्ही सुद्धा हा झटपट होणारा नाश्ता नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।